मध्ये असणं आवश्यक आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. लक्षात घ्या, प्रत्येक टीमला ही सूचना आहे. आपला सामना ज्या वेळेला असेल, आपल्या मॅचची सुरुवात होण्यापूर्वी तुमच्या टीमचा राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्या टीमला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. चला, मॅचची होईल सुरुवात. मॅच नंबर 4, मरीमाता मित्रमंडळ. डेड बॉल. काही तांत्रिक अडचण. शिवडीची श्री महालक्ष्मी दीपोत्सव मंडळाचे मानस सचिव व आमचे इथं चिंतक मित्र शिवाजी दरेकर यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आणि पहिला बॉल, लाईट ऑफ झाली होती, डेड बॉल आला होता. नेक्स्ट बॉलवर मात्र विकेट पटकावली जाते. समीर चव्हाणला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का शिवडीची श्री महालक्ष्मी टीमला. स्पर्धा पार पडली. ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून लव म्हात्रे यांचा संघ त्या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला आणि त्यांचेच सुपुत्र साहिल म्हात्रे आता मात्र मैदानावरती दाखल झालेत. सोबत मात्र नागेश्वरी स्पोर्ट्स क्लबचे संघनायक संतोष जिंगळे यांचे सुपुत्र अर्णव इंगळे आपल्याला पाहायला मिळतील. स्टेप आउट झाले आहेत, गॅपमध्ये फटका गेलाय. पहिली धाव तिकडे मात्र साहिलच्या बॅटमधून आलेली बघायला मिळते. मॅचची सुरुवात झाली ती विकेट पासून. एक डॉट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल. आता मात्र पुढील बॉलसाठी अर्णव सज्ज होतोय स्ट्राईकवर. टॅप केलाय, चांगला फटका सजवलाय अर्णवने. बॉल जातोय मात्र सीमारेषेच्या दिशेने, परंतु घोषा क्षेत्रामध्ये मात्र एकेरी धाबेचा इशारा पंच इस्माईल शेख यांच्याकडून. 4 चेंडूत 2 धाबा आलेत. नवीन सामना, ही मॅच जिंकणं आवश्यक आहे शिवडीची श्री महालक्ष्मी संघाला, कारण एका मॅच मध्ये हार पत्रकावर लागली आहे दोन्ही टीमला. त्यामुळे दोन्ही संघासाठी मात्र हा करोची आणि किंवा करो वा मरोची परिस्थिती, डू ऑर डाय सिच्युएशनचा हा सामना असणार आहे. ही मॅच जिंकलात तर पुढील फेरीसाठी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे, अदरवाईज मात्र या स्पर्धेतून तुम्हाला घरचा रस्ता बघावा लागेल. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑन वर फिल्डर आहेत, एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगलं षटक, मात्र त्या षटकाची होते समाप्ती आणि त्या पहिल्या षटकाखेरीस एक गडी बाद समीर चव्हाणच्या विकेट सोबत धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 षटकांचा हा खेळ आहे. 4 षटकांमध्ये मात्र कमीत कमी या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेता 25 ते 30 धावा बनवणं या मैदानावरती खूप आवश्यक आहे. तर आणि तरच एक चांगली फाईट तुम्ही देऊ शकाल. पहिल्या ओव्हरमधून 4, दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इकडे मात्र आता बघूया काय निर्णय येतोय पंचांचा. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. चेंडू आणि बॅट मधला संपर्क मात्र तितका चांगला नव्हता. अर्णव इंगळे तिकडे मात्र स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी आलाय सूरज. आणि या वेळेला फसवा चेंडू होता. अपील मात्र तिकडे केली आहे, परंतु नॉट आउट आहे फलंदाज, सुरक्षित फलंदाज अर्णव. पुन्हा एकदा टॅप केलं, बॅनर्स वर जाऊन आदळतोय हा चेंडू. बरेच बॅनर्स तुम्हाला दिसतील मैदानावर. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर उजव्या बाजूने सुरुवात केली तर शेखरजी मोकल, किशोरजी मांजळे यांचा बॅनर या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना मनोहरजी मोकल यांचा बॅनर आहेत. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकारी आहेत आमचे लाडके बंधुतुल्य मित्र प्रशांतजी खडसडे यांचं, सोबतच अक्षयजी भोसले त्यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य याही वर्षी. पुढे आपण जर गेलात तर वाडेकर साहेबांचं खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. खालून सुरुवात केली तर निलेशजी तिवारी यांचं मात्र या स्पर्धेला खूप चांगलं मार्गदर्शन. आणि दरम्यान इथे मात्र चांगला फटका प्रफुल्लजी बने, संतोषजी पोटले, जे मात्र संतोषी आर्ट्स महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध वस्त्रालंकार आहेत, त्यांचंही या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य. आणि या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य दरवर्षी ज्यांचं असतं ते योगेशजी रोगे, त्यांचाही एक बॅनर आपल्याला तिकडे बघायला मिळेल. सोबतच बाजूलाच आपण साऊंड माइंड्सचा बॅनर आपण बघू शकाल. तर खूप खूप धन्यवाद असतील साऊंड माइंड्सचे विशेषतः. इकडे मात्र सुप्रसिद्ध पुनीत बालन ग्रुप यांचं मात्र बहुमूल्य सहकार्य, खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आजच्या भोजनासाठी मात्र व्यवस्था केली आहे ती समाजसेवक सन्माननीय सुशांतभाई साळुंखे यांनी. आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मात्र भोजनाची व्यवस्था केली आज दिवसभरासाठी, प्रत्येक दिवसासाठी. इथे दरम्यान मात्र मिसफिल्ड, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, बॉल सीमा पार, मिळतील धाबा 4 येतोय SPL चौकार.
लक्ष टाकणं गरजेचं आहे. 11 धाबा धावफलकावरती आहेत. बॅनर्सची चर्चा करतच राहू, परंतु या वेळेला साहिल मात्रेला मात्र माघारी परतावं लागेल. बॉक्स आउट, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का शिवडीची श्री महालक्ष्मी टीमला. सूरजजी नलावडे, महेशजी चौधरी, अनिकेतजी पवार, श्रद्धा सबुरी, अगरबत्ती अँड परफ्युम्स, बेलिकोस ट्युटोरियल, सुशांतभाई साळुंके, प्रमोदजी बामणे. सोबतच आपण जर पाहिलं तर राजू शेट्टी, श्रीवा इव्हेंट्स, एम इन्स्टिट्यूटचं खूप चांगलं सहकार्य. आणि दरम्यान पुन्हा एकदा योगेशजी रोगी यांचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. साऊंड माइंड्स, पुणेजी बालन ग्रुप, असे बरेच पुरस्कर्ते. अगदी आपण जर पाहिलं तर राष्ट्रीयकृत संस्थांनी या स्पर्धेला यावर्षी मात्र सहकार्य केले. त्यामध्ये कॅनरा बँक हे खूप महत्वाचं नाव. स्ट्रेट बॅटेड फटका सजवलाय. सिद्धेश माने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये मात्र शिवडीची श्री महालक्ष्मी या संघाला आपले 100 नव्हे तर आपले 200% द्यावे लागतील. आपलं बेस्ट इकडे द्यावं लागेल, कारण 2 पराभूत ठरलेल्या संघांमधला सामना आहे. त्यामुळे इथे आपलं सर्वोत्कृष्ट तुम्हाला द्यावं लागेल. दरम्यान इथे 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात शिवडीची श्री महालक्ष्मी. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक राहिलंय. अर्णव विंगळे मात्र आपल्या टीमसाठी झगडतोय, तिकडे मात्र फाईट करतोय. गोलंदाजासमोर सिद्धेश माने त्याच्यासोबत मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 2 डाऊन बॅटर म्हणून. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याच्या प्रयत्नात बाद व्हावं लागेल. अर्णव विंगळेला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का, विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बजता हुआ. कम ऑन डीजे. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र स्वतःला झोकून दिलं क्षेत्ररक्षकाने. इकडे मात्र आपलं बेस्ट दिलं जाते फिल्डिंगच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आपले प्राणपणाला लावतोय, परंतु काळजी घ्यावी स्वतःची, ही सुद्धा सर्व खेळाडू मित्रांना विनंती असेल. गरमीचे दिवस आहेत, वारंवार आपण पाण्याचं सेवन करत राहा, ही आपल्या सर्व खेळाडू मित्रांना विनंती असेल. या वेळेला मात्र ऑफ ब्रेक चेंडू होता, पायामधून निघून जातोय. नो बॉलचा इशारा मात्र पंच कळवतायत. नो बॉल इकडे मात्र घोषित केलाय पंचांनी. फलंदाज मात्र आउट आहे की नाही हे मात्र पाहून घेऊया. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. पंचांची वादविवाद करू नका, पंच आपला विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतील. बॅटर आउट, बॅटेज होती, त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित केलंय. नो बॉलचा इशारा तर आलाय, परंतु आता मात्र काय निर्णय येतोय पंचांचा. नो बॉल आहे की नाही. कॅच आउट आहे. बॅटर बॅटची एज लागली होती, त्यामुळे कॅच. ताकद तिकडे लावण्याचा प्रयत्न केला गेला, चांगलं टायमिंगही केलं गेलं, परंतु जमिनीलगतचा फटका सरळ खेळाडूच्या हातामध्ये लॉंग ऑन क्षेत्रावरती. राहुल पांडे ऑन स्ट्राईक. या वेळेला चांगली फिरकी. राहुल मात्र तिकडे बाईच्या स्वरूपातल्या धावा जमवण्याच्या प्रयत्नात गमावली जाते. आणखीन एक विकेट. आदित्यला सुद्धा माघारी परतावं लागेल. इकडे मात्र धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. रजत येतोय मैदानाच्या आत. एक विकेट गमावली आहे. रजत सुद्धा बॅक टू. तर मध्यानामध्ये मात्र आता पुढील मॅचच्या टॉस साठी आपण तयार राहायचंय. नेक्स्ट टीम आपण विनंती करणार आहोत विजेत्या संघाला
या मॅचचा विजेता आणि मागील मॅचचा पराभूत संघ यांच्यामध्ये या नंतरचा सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमने आपण तयार राहायचंय. खास करून मागील मॅच मध्ये पराभूत ठरलेला संघ आपण कुठेही जाऊ नका. या दोन टीम मध्ये जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर आपली मॅच असणार आहे. तर या मध्यानामध्ये मात्र छोट्याशा विश्रांतीसाठी आम्ही जातो डीजे मास्टरकडे, ऐकतो एक सुमधुर संगीत आणि लगेच त्यामुळे क्षेत्ररक्षण तर शेवटीची श्री महालक्ष्मी या संघाचं मजबूत आहेच, परंतु आज गोलंदाजांना विशेष कस लावायचा आता या सेकंड इनिंग मध्ये. तेजस सूर्यवंशी पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती डावकुरी हाताचा गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाजीसाठी मात्र सलामीची जोडी मैदानावर. रेलिंग्स वरचं वजन थोडं कमी करा. येस येस, थँक्यू सो मच. काय कळत नाही, प्रत्येक 10-15 मिनिटानंतर प्रेक्षकांना आठवण करून द्यावी लागते. एकेरी धाब्यासाठीचा हा प्रयत्न आहे. बघूया आता मात्र किती धावांचा प्रयत्न होतोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली. सुंदर सुरुवात तिकडे मात्र केली जाते. एका बाजूला आपण बघतोय मरीमाता मित्रमंडळ आहे, तर दुसऱ्या बाजूला शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचा संघ आहे. दोन्ही संघांच्या डोक्यावरती मात्र देवीचा हात आहे. एका बाजूला शिवडीची श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला मरीमातेचा आशीर्वाद आहे. या मॅच मध्ये जिंकणार कोण हे मात्र खूप महत्वाचं आहे. 2 धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूंवर. तेजस सूर्यवंशी डावकुरी हाताचा हा गोलंदाज, समोर मात्र सनी आणि मयूर हे 2 फलंदाज. पहिला धक्का, पहिली विकेट या तिसऱ्या चेंडूवरती. स्कोरकार्डकडे आम्ही लक्ष टाकलं होतं. फलंदाजांची नावं जाणून घेईपर्यंत मात्र हा पहिला विकेट आलेला आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर सनी इज बॅक टू द पवेलियन. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा मात्र विकेट किपिंग चपळ आहे. विकेट किपरला मात्र दाद द्यावी लागेल. राहुल पांडे या चेंडूवरती मात्र यष्टीचित करतायत फलंदाजाला. तेजस सूर्यवंशीचा आणखीन एक घुमावदार चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यश पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव तिकडे मात्र पंच दर्शवत आहेत. झटपट क्रिकेट आहे. इथून पुढे मात्र मागील मॅचचा पराभूत संघ आणि या सामन्यामधून जो संघ विजेता ठरेल त्यांच्यामध्ये या नंतरची मॅच असणार आहे. आणि त्यासाठी मी मागील मॅचच्या पराभूत संघाला विनंती करेन, अर्थातच गणेशबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आपण कुठेही जायचं नाहीये. लगेच यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळायचा आहे. डावकुरी आताचा फलंदाज, आता मात्र स्ट्राईकवर मयूर. तेजसच्या पुढील चेंडूसाठी ओव्हर नंबर 1चा हा शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले, त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, ऑफ स्टिकचा वेध घेणारा चेंडू. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. तेजस सूर्यवंशीच्या खात्यामध्ये ही तिसरी विकेट, ही तिसरी सफलता.
संघ पराभूत ठरेल त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेतून इथेच थांबेल. पुन्हा एकदा चांगली फिरकी उलट्या बॅटनं फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. स्विच हिट करायचं होतं चेंडूला, परंतु ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न समीर चव्हाणने तिकडे केलाय. वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा चांगली फिरकी. आता मात्र कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाचा. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण सिद्धेश माने. आपलं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दाखवतोय. एक चांगल्या युक्तीचा वापर तिकडे सिद्धेश मानेकडून आणि त्यामुळे मिळते आणखीन एक विकेट, आणखीन एक सफलता शिवडीची श्री महालक्ष्मी मंडळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. या विकेटसाठी मात्र अभिनंदन. घेत राहाव्याच लागतील. 20 धावा तसं पाहायला गेलं तर मोठं लक्ष नाहीये. आणि इकडे मात्र आता पुन्हा एकदा चेंडूला टॅप करताना ऑन साइडला चेंडू मात्र गॅप मध्ये चाललाय, डिक्लेअर मध्ये चाललाय. बघूया पंचांचा निर्णय. नो बॉल आणि नो +1 अशा एकंदरीत 2 धावा या चेंडूसाठी मात्र आता मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 गडी बाद 7 धावा धावफलकावर, 9 धावा माफ करा. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चोरट्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का मरीमाता मित्र मंडळाला. BM पत्राचाळ सोबतच आजूबाजूचा सर्व परिसर, त्यातील हे सर्व खेळाडू. मरीमाता मित्रमंडळ आपण जर पाहिलं तर मात्र संघर्ष करतोय या मॅच मध्ये. स्कोर कार्डकडे मात्र लक्ष टाकणं खूप आवश्यक. धावसंख्या झाली ती 11 धावा. 9 धावांची अजूनही मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये याचं अजूनही उत्तर आपल्याला देता येणार नाही. दोन ओव्हर मध्ये 11 धावा, परंतु 5 विकेट्सही गमावलेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये मात्र 9 धावांची गरज आहे. तेजस सूर्यवंशी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला चेंडू स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आदित्य तिकडे मात्र थोडासा फंबल होतोय. चांगले एफर्ट्स लावलेत परंतु बॉलला काही अडवू शकलेले नाहीयेत. 1 धाव येते. यावेळेला आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल टॅप केलाय. डिक्लेअर मध्ये चाललाय, घोषांकित क्षेत्रात चाललाय. 1 धाव मिळते. 9 धावा मात्र डिफेंड करायचे आहेत. विकेट पटकवायची आहे हे कुठेतरी गोलंदाजांना लक्षात घ्यावं लागेल, क्षेत्ररक्षकांना लक्षात घ्यावं लागेल. यॉर्कर लेंथ हा चांगला चेंडू आहे. पायावर मारा केलाय. पॅड लाईन चेंडू हाताळलाय. येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल समीर चव्हाणच्या दिशेने येताना लॉंग ऑफ वरती एक सिंगल धाव घेतली जाते. स्कोर मात्र एक गर पुढे सरकतोय. 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात मरीमाता मित्रमंडळ. यावेळेला चांगली युक्ती, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॅकअप साठी मात्र अरुण विंगळे. आणखीन एका धावेची भर. धावसंख्या 15. 5 धावा अजून डिफेंड कराव्या लागतील. चेस करायसाठी मात्र मित्रमंडळ आपण जर पाहिलं तर मरीमाताच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण सुरू असलेली बघतोय. सिंगल डबल्स मात्र त्या ठिकाणी घेत आहेत. चोरट्या धावा खूप चांगल्या पद्धतीने घेतल्यात. प्रेशर वाढतोय आता मात्र शिवडीची श्री महालक्ष्मी मंडळच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा. 16 धावा मात्र ओव्हरची इथे समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 16. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. लास्ट 6 बॉल्स टू गो अँड मोर 4 रन्स टू विन. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू असा मात्र हा सामना आता या अटीतटीच्या सामन्यात जिंकणार कोण हा एक मोठा प्रश्नचिन्ह या मॅचला घेता आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत, एक चांगली फाईट मैदानामध्ये रंगते. हॅलो, डगआउट मधनं प्लीज कोणी प्लेयरला तिकडे डगआउट मध्ये सगळ्यांनी वर बसून घ्या. वरती जावा. पाठीमागे डगआउट मध्ये आपण सगळ्यांनी बसून घ्या वरती. आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या तिथे शिड्यांवरती पायऱ्यांवरती कोणी बसायचं नाहीये. फुलटॉस चेंडू रजत आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत.
सुंदर चेंडू, इथे मात्र चांगला बॉल हाताळला जातोय राहुल पांडेकडून. धावसंख्या 18 बर आहे. 2 धावा उर्वरित 4 चेंडूंमध्ये डिफेंड कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूने चेस करायचे आहेत. स्कोर मात्र लेबल झालाय. 3 बॉल आणि 1 रनची आता मात्र आवश्यकता. एक धाव वाचवायची आहे. फलंदाज तयारीत आहे. या बॉलवर मात्र घेतली जाते ती विजयी धाव आणि या सामन्याचा विजयी ठरलाय मरीमाता मित्रमंडळ. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. या स्पर्धेतून मात्र बाहेर जावं लागतंय. शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाच्या टीमला पुन्हा एकदा हार पत्करावी लागते. कोणत्याही टीमने हस्तांदोलन केल्याशिवाय मैदानातून बाहेर